नमस्कार, मी सुवर्ण. आपण पाहताय प्राईम टाइम. सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने. बातमी आहे नागपुरातून. नागपुरामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडलेला आहे. विदेशातून हा रुग्ण आला ज्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही सगळी माहिती दिली आहे नागपूरचे महापालिका आयुक्त बी राधाकृष्णन यांनी. राज्यातल्या ओमायक्रॉनच्या आकडेवारीवर आपण नजर टाकूया. आतापर्यंत 18 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. 10 रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेले आहेत. पुणे शहरात 1 रुग्ण सापडलेला आहे. मुंबईमध्ये 5 ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये एका रुग्णाची नोंद झालेली होती. नागपुरात आज 1 रुग्ण आढळलेला आहे. यापैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केलेली आहे. पिंपरी चिंचवडमधले 8च्या 8 रुग्ण बरे झालेले आहेत आणि डोंबिवलीतल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाला सुद्धा डिस्चार्ज मिळालेला आहे. काशी विश्वनाथ या कॉरिडॉरचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या सोमवारी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराचा आणि त्या परिसराचा कायापालट झालाय. 4 वर्षांपूर्वीच इथलं चित्र आणि आत्ताची परिस्थिती यात प्रचंड बदल आहे, फरक आहे. चिंचोळ्या गल्ल्यांची ही वाराणसी. इथं प्रत्येक गल्लीत मंदिर आहे. त्यामुळे काशीला जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे एक दिव्यच होतं. आता भक्तांना थेट दर्शन घेता येणार आहे. पहले जो हमारा वो था मतलब मंदिर प्रोमाइसेस था वो टोटल ये इतना ही था. ये जो आप मैप देख रहे हैं इतना ही था और इसकी टोटल जो एरिया थी वो 3500 स्क्वायर फीट थी. ये हमारा मंदिर का पूरा वो था. और इसमें जो है जब हम लोगों ने परचेज करना शुरू किया तो यहाँ हम लोगों ने पहले ड्रोन सर्वे कराया. तो इस एरिया में जो है कुछ मंदिर थे, पुराने मंदिर जो घरों के अंदर से शिखर दिखे और गलियां थी. लगभग 400 मकान हम लोगों ने परचेज करके उसको डिमोलिश कराया. अब उसके बाद हम लोगों ने सोचा कि इसमें बनाया क्या जाए. तो उसकी एक प्लानिंग बनी कि इसमें इस परिसर में हर एक को सुविधा दी जाए जिसमें कि श्रद्धालु अगर बाहर से आए तो उसको हर चीज़ एक धार्मिक स्थल पर जितनी चीज़ें की जरूरत होती है सब कुछ मिले. फिर हम लोगों ने जो है यहाँ शुरू किया. तो ये हम लोगों ने एक भव्य गेट बनाया विश्वनाथ मंदिर का. अगर दर्शनार्थी हमारे यहाँ एंटर करता है तो ये मेन गेट है, उसके बगल में हम लोगों ने यात्री सुविधा केंद्र बनाए हैं. ये यात्री सुविधा केंद्र की बिल्डिंग है. इसमें यह है कि आप जैसे भी धार्मिक स्थल पर गए तो आप अपना पेन मोबाइल वगैरह जमा करें, वहाँ पे अपनी चेकिंग कराएंगे. उसके बाद जो है वो आप हाथ धो लीजिए. उसके बाद आपको अगर बड़े बैगेज हैं तो बैग स्कैनर वगैरह से चेक करा ली. सारी सुविधा इसमें रहेगी. और वहाँ से फिर आप होके हमारे मंदिर परिसर में आ जाएंगे. ये मंदिर परिसर का मेन गेट है. इसमें 4 दरवाजे बने हैं, चारों दिशाओं में एक एक दरवाजे बने हैं. ये परिसर जो बनाया गया है ये चुनार के लाल बलुआ पत्थर से बनाया गया है और जो इसका फर्श है वो मकराना का सफेद संगमरमर से बनाया गया है. ये टोटल जो हम लोगों ने ये पूरा तैयार किया है. इसमें ये जो राउंड दिख रहा है ये हम बाद में हम लोग इस पे प्लांटेशन भी करेंगे. ये हमारा एरिया हो गया. इधर से आप ये अगर टुवर्ड्स गंगा घाट जाएंगे तो ये हमारे गंगा की तरफ से भी ये एंट्री है. यहाँ भी एक गेट बना रहे हैं आप. ये हमारी जेट्टी तैयार है. इस जेट्टी से होके आप आइए और वो करिए, नाव अपना पार्क करिए. अगर भीड़ से नहीं बचना है, जाम से बचना है तो अब इधर से आइए. इधर घूमते हुए आप मंदिर परिसर में सीधे चले आइए और यहाँ पे आके दर्शन करिए. अब इसमें इम्यूनिटीज की बात करें तो हम लोगों ने 3 यात्री सुविधा केंद्र अलग अलग जगहों में बनाए हैं. एक यात्री सुविधा केंद्र ये हो गया, एक दूसरा हमारा इस प्रवेश द्वार पे होगा, एक गंगा किनारे हम यात्री सुविधा केंद्र बना रहे हैं. इसके अलावा गेस्ट हाउस भी है, स्पिरिचुअल बुक स्टोर है, जलपान केंद्र है, सिटी म्यूजियम है, वाराणसी गैलरी है, मुमुक्षु भवन है, मल्टीपर्पज हॉल है और टूरिस्ट फैसिलिटी सेंटर है. इतना हम लोगों ने वो पूरा बनाया है. उसके बाद वैदिक केंद्र, सबके अलग अलग उपयोग हैं. वैदिक केंद्र योग साधना करना हो तो आप इसमें कर सकते हैं. वाराणसी गैलरी और सिटी म्यूजियम दोनों का पर्पज एक ही है. बेसिकली दोनों एक संग्रहालय है हमारे, अलग अलग पर्पज के लिए बनाए गए हैं. स्पिरिचुअल बुक स्टोर धार्मिक
किताबों का एक स्टोर है जहाँ पे आप मतलब धर्म कर्म की किताबें आप खरीद सकते हैं। जलपान केंद्र इसलिए कि आदमी जब दूर से दर्शन वर्शन करके आता है तो फिर सोचता है कुछ खान पान की भी सुविधा रहे। ये है कैफे बिल्डिंग है, यहाँ गंगा व्यू गैलरी है, यहाँ बैठेंगे तो आप गंगा का नज़ारा दिखेगा और वो पूरा जो है आप वो कर सकते हैं। काशी दिव्य काशी का कार्यक्रम भारत के इतिहास में स्वर्णिम अक्षर से लिखा जाएगा। इस भागीरथी प्रयास कहें या फिर जैसे अहिल्या को मुक्ति दिलाया था राम ने, उसी तरह से आज गंगा से काशी विश्वनाथ को दिव्य दर्शन कराने का काम भव्य काशी दिव्य काशी के रूप में किया है। कई मंदिरों को, प्राचीन मंदिरों को फिर से अवस्थित करके आज एक नया इतिहास रचने का काम किया है। लगता है कि सनातन फिर से उदय हो रहा है। भोळ्या शंकराचं रौद्र रूप म्हणजे काळभैरव असं मानलं जातं। काशीमध्ये विश्वेश्वराला जितकं महत्त्व आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्व आहे काळभैरवाला आणि म्हणूनच काळभैरवाष्टकामध्ये त्याचा उल्लेख काशिकापुराधीनाथ असा केला गेलेला आहे। ये शिव का भयंकर स्वरूप है काल भैरव का। इनके ही क्रोधाग्नि से नेत्रों की ज्वाला से इनका विग्रह तो ऐसे है, लेकिन इन्होंने ऐसे देखा पीछे की तरफ स्मशान में जितनी भी चिताएं जलती हैं इनकी क्रोधाग्नि से जलती हैं। शिव जी के काल भैरव जी की क्रोधाग्नि से चिता जलती है। 24 घंटे वो चिता कभी शांत नहीं होती। और यहाँ 2 तरह की पूजा होती है, एक सात्विक एक तामसी। तामसी पूजा में मांस मदिरा तंत्र क्रिया सब होती है। सबसे बड़ी बात यह है कि आप चारों धाम की भी यात्रा कर लेंगे उसका फल यही प्रदान करते हैं। पूरे विश्व में जितने भी भैरव मंदिर हैं वो सबका हेड ऑफिस यहीं पर काल भैरव जी है। गंगा नदी आणि घाटांवर होणारी गंगा आरती पर्यटकांच्या आकर्षणाचं नेहमीच केंद्रबिंदू राहिलेली आहे। आध्यात्मिक महत्त्व असलेल्या गंगेला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र करण्याचा प्रयत्न योगी सरकारचा आहे। याचमुळे आता गंगा नदीवर क्रूज पर्यटन सुरू करण्यात आलंय। या क्रूज पर्यटनाचा फायदा पर्यटनासोबतच शहराच्या विकासाला सुद्धा होणार आहे। क्रूज पर्यटनाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। वाहतूक कोंडीवर जलवाहतुकीचा उतारा, गंगेत चालणार मोठी जहाजं, क्रूज मधून पहा गंगा आरती, गंगेतल्या होड्या कात टाकणार, डिझेल ऐवजी सीएनजी वर चालणार होड्या, होड्यांसाठी थेट नदी पात्रात सीएनजी स्टेशन, गंगा नदी फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशभरातल्या नागरिकांचं श्रद्धास्थान असणारी नदी। गंगेच्या घाटावर होणारी आरती पाहण्यासाठी लाखो नागरिक गर्दी करत असतात। मात्र ही आरती घाटावरून पाहण्यापेक्षा नदीतून होडीत बसून पाहणं म्हणजे पर्वणीच असते। काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या विकासासोबत घाटांचं सौंदर्यीकरण आणि गंगा नदीत क्रूज पर्यटन सुरू करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतलाय। नावें यहाँ की बहुत बड़ी पहचान है और नावें यहाँ पर काफ़ी डीजल से चलती थी, उसका हम लोग एक पूरा कार्यक्रम बना के उसको सीएनजी में कन्वर्ट कर रहे हैं। उसमें से 200 से ज़्यादा नावें हमारे सीएनजी में कन्वर्ट हो चुकी हैं और ये सारा का सारा काम निःशुल्क किया जा रहा है। गंगेच्या घाटावर साधारणपणे लहान मोठ्या 1000 बोटी चालतात। यापैकी छोट्या बोटी या वल्हायच्या आहेत, मात्र मध्यम आणि मोठ्या आकाराच्या बोटी या डिझेलवर चालतात आणि याच डिझेलमुळे गंगा नदीच्या प्रदूषणात भर पडत होती। हीच बाब लक्षात घेत प्रशासनानं या बोटी आता सीएनजीवर करण्याचा निर्णय घेतलाय। आता आपण सीएनजी पंपांवरती गेल्यानंतर अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या असतात। मग या रांगा जर 4 व्हीलरसाठी असतील तर बोट मालकांनी काय करायचं आणि त्यांनी त्यांच्या बोटी
या CNG पंपांवरती कशा न्यायच्या असा हा प्रश्न समोर आलेला होता. मात्र त्यावरतीही योगी सरकारनं पर्याय काढलेला आहे आणि देशातलं एकमात्र नदीवरचं CNG स्टेशन हे मागे उभं राहते. गंगा किनारी 84 घाट आहेत. मात्र चिंचोळे रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे या घाटांवर पोहोचणं एक दिव्यच असतं. म्हणूनच आता रोरो सेवा देखील या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आता थेट आपल्या गाडीसह बोटीतून गंगेच्या विविध घाटांवर जाणं सहज शक्य होणार आहे. सद्यस्थितीला गंगेत 3 क्रूज सुरू असून यामधून एकाच वेळी 200 प्रवासी प्रवास करू शकतात. मानिक और विवेकानंद, ये 2 बड़ी वेसल हमारे पास आई जो रोल ऑन और रोल ओवर वेसल्स हैं, जिसमें एक समय पे 200 क्षमता है उसकी है और उसको हम लोग एक को लॉन्ग डे टूरिज्म के लिए उपयोग कर रहे हैं. देशी विदेशी पर्यटकांनी वाराणसीमध्ये येऊन जास्तीत जास्त वेळ घालवावा यासाठी स्थानिक टुरिझम बोर्डकडून सुद्धा पर्यटकांना आकर्षित करणारे वेगवेगळे पॅकेजेस तयार केले जात आहेत. तो रिवर टूरिज्म जो माँ गंगा में अभी कुछ क्रूजेस भी गवर्नमेंट की तरफ से चल रहे हैं, तो रिवर टूरिज्म के थ्रू भी हम लोग विश्वनाथ धाम आ सकते हैं. इसका भी फायदा हम लोग को मिल रहा है. आतापर्यंत वाराणसीच्या विकासात गंगेनं महत्वाची भूमिका बजावली होती. आता मात्र गंगेचा विकास करून जलवाहतुकीला प्रोत्साहन देत वाराणसीचा विकास करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असल्याची माहिती आयुक्त दीपक अग्रवाल यांनी दिलेली आहे. वाटर ट्रांसपोर्ट है उसको हम लोग इंकरेज करना चाह रहे हैं, जिसके लिए हम लोग ने आपका 80 में जो टेम्परेरी जेटी लगी है, आपका रविदास पार्क पे हमारी एक इनलैंड वाटरवेज अथॉरिटी की जेटी लगी है, 3 जेटी हम लोग, एक जेटी हमारे CNG स्टेशन पे और 2 अन्य जेटी पब्लिक के लिए हम लोग खिड़किया घाट में लगा रहे हैं. तो ये जेटीज, और हाँ, एक हमारी परमानेंट जेटी हमारे जो काशी विश्वनाथ धाम का जो घाट है ललिता घाट, वहाँ पर हम लोग ने ऑलरेडी बना चुके हैं. तो हम लोग वाटर ट्रांसपोर्ट को काफ़ी इंकरेज कर रहे हैं. गंगा नदीमध्ये क्रूज सुरू करणं आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल इंजिन असलेल्या बोटी CNG मध्ये रूपांतरित करणं हे सोपं काम नव्हतं. मात्र इच्छा तिथे मार्ग ही म्हण खरी ठरवत प्रशासनानं अगदी मोफत या बोटींना CNG मध्ये रूपांतरित करण्याचं काम सुरू केलं. बोटी CNG वर केल्यामुळं त्यांना गॅस भरायला वेळ लागू नये यासाठी थेट नदी पात्रात CNG स्टेशन सुद्धा उभारलं गेलंय. गंगा नदीमध्ये तयार झालेलं हे CNG स्टेशन, नदीतल्या CNG पंपामुळे उत्तर प्रदेशच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. वाराणसीहून कॅमेरा पर्सन नवनाथसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही. हिंदू हा सत्याचा शोध घेतो तर हिंदुत्ववादी सत्तेमागे धावतो, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. काँग्रेसच्या जयपूर इथं आयोजित केलेल्या महागाई विरोधातल्या रॅलीत बोलताना राहुल गांधींना हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन केलेलं आहे. मैं हिंदू हूं मगर हिंदुत्ववादी नहीं हूं. ये सब हिंदू हैं मगर हिंदुत्ववादी नहीं है. और आज मैं आपको हिंदू शब्द और हिंदुत्ववादी शब्द के बीच में फर्क बताना चाहता हूं. भाइयों और बहनों, महात्मा गांधी हिंदू सत्य को ढूंढता है. मर जाए, कट जाए, पिस जाए, हिंदू सच को ढूंढता है. उसका रास्ता सत्याग्रह. पूरी जिंदगी वो सच को ढूंढने में निकाल देता है. हिंदुत्ववादी अपनी पूरी जिंदगी सत्ता को खोजने में डाल देता है, लगा देता है.
उसको सत्य से कुछ लेना देना नहीं। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुण्यामध्ये वाढणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे वाहतूक पोलिसांच्या आणि लाईफ सेव्हिंग फाउंडेशनच्या वतीने शहरात नो हॉर्न डे साजरा करण्यात आला। पुण्यासारख्या शहरात दररोज तब्बल 1 कोटी वेळा हॉर्न वाजत असल्याचा अंदाज आहे। याच पार्श्वभूमीवर हॉर्न नॉट ओके प्लीज ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। या उपक्रमाचा अलका चौकात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पुण्यातल्या लाईफ सेव्हिंग संघटनेनं आज नो हॉर्न डे साजरा केला आणि त्यासाठीच या ज्या अलका चौकात जमलेत आणि हे सगळ्या वाहन चालकांना आवाहन करतात किमान आजच्या दिवस तर तुम्ही हॉर्न वाजवू नका, हॉर्न नॉट ओके प्लीज अशीच त्यांची स्लोगन आहे। नेमकं काय उद्देश आहे त्यांच्या या आजच्या भूमिकेमागचं? सर मला सांगा, खरं तर लोक हॉर्न वाजल्याशिवाय राहत नाहीत, पण तरी आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे, तेच तुम्ही करताय, काय भूमिका आहे? नमस्कार, मी देवेंद्र पाठक। आपण 12 डिसेंबरला पुण्यामध्ये नो हॉकिंग डे साजरा करतोय आणि 12 डिसेंबरच का, तर वर्षाचा 12वा महिना डिसेंबर, 12 तारीख आणि पुणे MH12, 12-12-12 असं एक युनिक कॉम्बिनेशन तयार होतं आहे। या दिवशी आम्ही लाईफ सेव्हिंग फाउंडेशन आणि पुणे पोलीस आम्ही संयुक्तमध्ये असं आवाहन करतोय की सर्वसामान्यांनी हॉर्नचा कमीत कमी वापर करा, कारण ऑन ॲन ॲव्हरेज पुण्यामध्ये 1 करोडपेक्षा जास्त हॉर्न वाजतात आणि यातले 90% हॉर्न खरंच गरजेचे नसतात। खरं म्हणजे पोल्युशन जे आहे आपलं वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये नॉईज पोल्युशन हे आहे ते नेग्लेक्टेड आहे, परंतु ह्या साऊंड पोल्युशन नॉईज पोल्युशनमुळं खूप मोठा इफेक्ट होतो। भरपूर वेगवेगळे प्रकारचे आजार, हायपरटेन्शन म्हणा, स्ट्रेस, त्याचबरोबर हार्टवरती परिणाम होऊ शकतो आणि इतरही भरपूर क्रोनिक डिसीजेस जे आहेत त्याचा लोकांच्या आरोग्यावरती परिणाम होतो। आमचे ट्रॅफिकचे कर्मचारी, ट्रॅफिकचे अंमलदार पूर्ण 12 तास 14 तास ऑन रोड असतात आणि वाहनांचं वाहतुकीचं नियोजन करताना ह्या नॉईज पोल्युशनचा नक्कीच त्यांच्या याच्यावरती आरोग्यावरती परिणाम होतो। आता ह्यामध्ये जास्तीत जास्त नागरिक पुणेकरांना आम्ही आव्हान करतोय, जसं नवचैतन्य हास्ययोग परिवार याच्यामध्ये सामील झाला आणि 18,000 सभासद आता हे ॲक्टिव्हिटी पुढे नेत आहेत। तर पुणेकरांना मी एक सांगेन की लायन्स क्लबच्या माध्यमातून, केमी असोसिएशनच्या माध्यमातून आणि सर्व जागरूक जे मंच आहे पुणेकरांचा त्यांच्या माध्यमातून आणि पुणेकर नागरिकांच्या माध्यमातून आपण ही ॲक्टिव्हिटी पुढे नेत आहोत। विनाकारण हॉर्न आवश्यक आहे, परंतु विनाकारण वाजवला नाही पाहिजे। सिग्नल स्टॉप रेड असताना सुद्धा काही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। फेडरल बँक आणि नेटवर्क 18 यांची लसीकरणासाठीची संयुक्त मोहीम संजीवनी, एक लस सुरक्षित भारत हे या विशेष मोहिमेचं उद्दिष्ट। आज या मोहिमेचा महत्त्वाचा कार्यक्रम काही दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेही या कार्यक्रमात उपस्थित होते। Currently, we're even today quite safe. The numbers are in control, even with the new Omicron strain being seen, and our numbers being high. Maharashtra is under control. A lot of our countries under control. Obviously, you see another whole group of countries that are going spiraling out of control. You're seeing them, go into this whole chaos of having a lot of COVID cases again. Now the idea really is, can we better protect ourselves? Can we keep ourselves away from the hospitals? You see a lot of people wearing a mask, but wearing a mask here in public, or we're supposed to not wear it. So that is the difference. The whole answer of depends is on what we as citizens follow. If we can follow COVID appropriate behavior, if we can be double vaccinated or fully vaccinated, wear a mask, keep ourselves safe, I think that is where it starts from. Safety starts from you. Yeah. And if you want to prevent another lockdown, because see again, this is a very, very flexible thing. We want to avoid lockdown. या सगळ्या घडामोडींसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबणार आहोत। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका। कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडाल तेव्हा मास्क लावायला विसरू नका आणि दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी असतील, ताज्या बातम्या असतील, त्या पाहायच्या असतील तर यूट्यूब चॅनल news18lokmat.com ला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा।